महाडच्या सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यानंतर राज्यामधल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिलेत, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडे जुन्या पुलांची माहितीच नाहीये अशी धक्कादायक माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे। कोणते ब्रिज किती वर्ष जुने आहेत, ते कुणी बांधले, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यातले धक्कादायक पूल कोणते अशी कुठलीही माहिती मुंबई महानगरपालिकेकडे नाहीये। महानगरपालिकेचे महिन्यात खास टेंडर काढलंय। येत्या 8 महिन्यात ही कंपनी पुलांची माहिती गोळा करून महापालिकेला देणार आहे। त्याकरता 2,18,00,000 रुपयांचं कंत्राट महानगरपालिकेला देण्यात आलंय। आणि अत्यंत सगळं हे धक्कादायक आहे। ज्या पालिका प्रशासनाच्या जीवावर मुंबईकर निर्धास्त असतात त्यांनाच ही माहिती नसेल तर हे सगळंच धक्कादायक आहे। माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील आपल्या बरोबर आहेत। दीपाली, पालिकेचे असंख्य विभाग आहेत, या प्रत्येक विभागानं आपापल्या भागातल्या या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवून जरी मुख्यालयाला दिली तरी हे काम होण्यासारखे। याकरता कोट्यवधी रुपये मुंबईकरांचे वायाला जात आहेत। मुंबई असं एक शहर आहे इथं हेरिटेज बांधकाम आहेत, त्यामध्ये पुलंही असतील, याची माहितीच नाही पालिकेकडे। कुणाच्या जीवावरती मुंबईकरांनी सुरक्षित राहायचं, हे सगळं धक्कादायक आहे। काय सांगाल याबद्दल? खरंय अजित, काल महाडची जी घटना घडली त्यानंतर खूप मोठी घटना आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे पूल आहेत आणि त्यांची जी सुरक्षा आहे त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि म्हणूनच आपण मुंबई महानगरपालिकेचं जे ब्रिज बांधकामाचं आणि ब्रिजचं मेंटेनन्सचं जे विभाग आहे त्या ऑफिसमध्ये गेलेलो। वरळीला हे कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती खुद्द चीफ इंजिनियर जे आहेत त्यांनीच दिलेली आहेत। आणि विशेष म्हणजे 314 जे पूल आहेत ते मुंबईमध्ये आहेत, पण ते नेमके कोणते आहेत, ते कधी काळी बांधण्यात आले, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे, त्याला रिकन्स्ट्रक्शनची गरज आहे का, पुनर्बांधणीची गरज आहे का, त्याचं शेवटची जी देखभाल आहे ती कधी केली गेली होती, अशी कोणतीही माहिती त्या कार्यालयामध्ये उपलब्ध नाही आहे। 314 एकूण ब्रिज आहेत, त्यातले 41 जे ब्रिज आहेत ते रेल्वेच्या अखत्यारीत येतात, पण ते मेंटेन करण्यासाठीचा जो खर्च आहे तो BMCने करणं अपेक्षित असतं आणि म्हणूनच ही माहिती मुंबई महानगरपालिकेकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मुंबईची जी वाहतूक आहे, रस्ते वाहतूक जी आहे, जी लाखो प्रवासी करतात ती या पुलांवरूनच करतात, त्यामुळे हे पूल सुरक्षित आहेत का, किती सुरक्षित आहेत का, हे खुद्द मुंबई महानगरपालिकाच सांगू शकत नाहीये। अजित, दीपाली, हे सगळं धक्कादायक आहे। एक एजन्सी याच्याकरता नेमली जाते, तिला करोडो रुपये देण्यात येणार आहेत। खासगी एजन्सीच्या भरोश्यावर पालिकेचा कारभार चालतो का, हा एक मोठा सवाल आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई हे ऐतिहासिक शहर आहे, ब्रिटिशकालीन अनेक वास्तू, त्यामध्ये पूल आहेत, रेल्वेचे पूल आहेत, इतर वाहतुकीचे पूल आहेत, या सगळ्याकडे कुठंच लक्ष नाही आहे पालिकेचं। हे सगळं फार गंभीर आहे। काय नेमकं वाटतं या क्षेत्रातल्या तज्ञांना याबद्दल? आपण बोलला असाल। नक्कीच अजित, हे धक्कादायक तर आहेच। गेल्या महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी 2016 मध्ये हे जे कंत्राट आहे एका खाजगी कंपनीला देण्यात आलेलं आहे। सगळं जे सर्वे आहे ते करून ती कंपनी जी आहे ती रेल्वेकडे अहवाल पुढच्या 8 महिन्यांमध्ये, पावसाळा सोडून 8 महिन्यांमध्ये सादर करण्याचे जे आदेश आहेत त्या कंपनीला आहेत, मात्र जवळपास याला 1 वर्ष लागेल। त्यामुळे नक्कीच तज्ज्ञांनी पण मोठं आश्चर्य व्यक्त केलंय। म्हणजे सध्याच्या घडीला जर एखादा धोकादायक पूल मुंबईत असेल तर त्याची कोणतीही माहिती पालिकेला नाही असा याचा अर्थ होतो। त्यामुळे त्याचं रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी करायची की नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते करायचे की नाही, हेच मुळात कळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आणखी 1 वर्ष लागणार आहे। त्यामुळे नक्कीच पालिकेने यावर तातडीने बैठक घेऊन दखल घेतली पाहिजे आणि हे लवकरात लवकर आता तरी कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। अजित, दीपाली, सगळं हे अत्यंत धक्कादायक आहे आणि आंधळ दळते कुत्रपीठ खातंय अशी एक मराठीमध्ये म्हण आहे। तसंच चाललंय। पालिकेचा पैसा नागरिकांचा आहे, तो अशा खासगी एजन्सींच्या घशात जाणार आहे आणि आपली जबाबदारी काय आहे हे पालिकेच्या विभागांनी लक्षात घ्यायला हवं। तसं होताना दिसत नाही। 1 वर्ष आणखी लागणार आहे, आपण सांगताय त्याप्रमाणे गंभीर आहे। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।